नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मटेरियल या विषयातील मायक्रो इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स अँड स्पेशल मटेरियल हा 5 नंबरचा युनिट डिस्कस करणार आहोत। सर्वप्रथम या टॉपिकमधला पहिला पॉईंट म्हणजेच फोटो इमिसिव्ह मटेरियल याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ। फोटो मीन्स लाईट अँड इमिसिव्ह मीन्स emission of electrons. Photoemissive material, the material which emits number of electrons due to the incident light is called photoemissive material. Emissive material are used in the experiment of photoelectric effect. याचा अर्थ असा होतो, जेव्हा एखाद्या मटेरियलवरती लाईट इन्सिडेंट होते तेव्हा तो मटेरियल इलेक्ट्रॉन्स इमिट करतो, म्हणून अशा मटेरियलला आपण काय म्हणतो, फोटो इमिसिव्ह मटेरियल. जनरली फोटो इमिसिव्ह मटेरियल आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट या एक्सपेरिमेंटमध्ये यूज करतो. झिंक वॉज द फर्स्ट मटेरियल फ्रॉम विच फोटो इलेक्ट्रिक इमिशन वॉज डिटेक्टेड. द अल्कली मेटल्स आर यूज्ड ॲज अ फोटो इमिसिव्ह मटेरियल. सर्वात पहिल्यांदा झिंक हा असा मटेरियल आपल्याला दिसून आला की ज्यावरती लाईट इन्सिडेंट झाली की तो मटेरियल इलेक्ट्रॉन्स इमिट करतो. जनरली फोटो इमिसिव्ह मटेरियल म्हणून आपण अल्कली मेटलचा यूज करतो. अल्कली मेटलच का, तर अल्कली मेटल यासाठी आपण यूज करतो ज्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सचं पॉप्युलेशन हे जास्त असतं. म्हणजेच अल्कली मेटलमध्ये लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन्सची मेजॉरिटी जास्त असते. The materials are commonly used as a photoemissive material are as below: zinc, sodium, potassium, lead sulfide, cadmium sulfide, lead selenide, etc. These materials are we commonly used as a photoemissive materials. These impurities used to emit different colors of light. आपणा सर्वांना माहिती आहे मटेरियल हा लाईट इमिट करतो आणि जेव्हा एखाद्या मटेरियलमध्ये एक्स्ट्रा इम्प्युरिटी आपण ॲड केली तर तो मटेरियल डिफरंट कलर्स लाईट्स इमिट करू शकतो. खाली एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये काही मटेरियलची नावं आहेत, त्या मटेरियलचा कलर, वेवलेंथ, फोटॉन एनर्जी हे दिलेले आहे. सर्वप्रथम पहिला जो मटेरियल आहे तो म्हणजे ॲल्युमिनियम नायट्राइड किंवा ॲल्युमिनियम गॅलियम नायट्राइड. हा मटेरियल अल्ट्राव्हायोलेट कलरची लाईट इमिट करतो आणि या अल्ट्राव्हायोलेट लाईटची वेवलेंथ ही लेस दॅन 400 नॅनोमीटर इतकी असते आणि या अल्ट्राव्हायोलेट लाईटची एनर्जी ही 3.1 to 4.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतक्या रेंजमध्ये असते. दुसरा मटेरियल आहे तो म्हणजे इंडियम गॅलियम नायट्राइड आणि हा मटेरियल व्हायोलेट कलरची लाईट इमिट करतो. व्हायोलेट कलर लाईटची वेवलेंथ आहे 400 to 450 नॅनोमीटर आणि या लाईटची फोटॉन एनर्जी आहे 2.75 to 3.26 इलेक्ट्रॉन व्होल्ट. थर्ड मटेरियल इंडियम गॅलियम नायट्राइड और सिलिकॉन कार्बाइड. हा असा मटेरियल आहे जो की ब्ल्यू कलर लाईट इमिट करतो आणि या ब्लू कलर लाईटची वेवलेंथ ही 450 to 500 नॅनोमीटर इतकी असते आणि या लाईटची एनर्जी आहे 2.50 to 2.75 इलेक्ट्रॉन व्होल्ट. द नेक्स्ट मटेरियल गॅलियम फॉस्फाइड और ॲल्युमिनियम गॅलियम फॉस्फाइड. हे असे मटेरियल्स आहेत ज्यामधून ग्रीन कलरची लाईट इमिट होते आणि या लाईटची वेवलेंथ 500 नॅनोमीटर ते 570 नॅनोमीटर या रेंजमध्ये असते आणि या लाईटची फोटॉन एनर्जी ही 2.17 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 2.50 इलेक्ट्रॉन व्होल्ट या रेंजमध्ये असते. नेक्स्ट मटेरियल आहे गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाइड आणि गॅलियम फॉस्फाइड. हे असे मटेरियल्स आहेत जे की येलो कलर लाईट इमिट करतात आणि या कलर्सची वेवलेंथ असते 579 नॅनोमीटर टू 590 नॅनोमीटर. याची फोटॉन एनर्जी असते 2.10 टू 2.17 इलेक्ट्रॉन व्होल्ट. नेक्स्ट मटेरियल गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाइड आणि गॅलियम फॉस्फाइड. हे असे मटेरियल्स आहेत जे ऑरेंज कलर लाईट इमिट करतात आणि याची वेवलेंथ दिलेली आहे 590
ते 610 नॅनोमीटर आणि याची फोटॉन एनर्जी आहे 2 ते 2.10 इलेक्ट्रॉन व्होल्ट या रेंजमध्ये. आणि लास्ट मटेरियल ॲल्युमिनियम गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड, गॅलियम फॉस्फाईड हे असे मटेरियल्स आहेत जे रेड कलर लाईट इमिट करतात आणि अशा या रेड कलर लाईटची वेव्हलेंथ ही 610 ते 760 नॅनोमीटर इतकी असते. या रेड कलरची फोटॉन एनर्जी 1.65 टू 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट या रेंजमध्ये असते. Electroluminance is a characteristic of material, typically a semiconductor, that enables it to emit light in response to an electrical current or a strong electric field. म्हणजेच इलेक्ट्रोल्युमिनन्स हा मटेरियल सेमीकंडक्टिंग मटेरियलच्या कॅरेक्टरिस्टिक्स फॉलो करतो आणि जेव्हा हा असा इलेक्ट्रोल्युमिनन्स मटेरियल स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्डच्या रिजनमध्ये येतो तेव्हा तो मटेरियल लाईट इमिट करतो. जनरली इलेक्ट्रोल्युमिनन्स मटेरियल आपण नाईट लाईट्स किंवा ऑटोमोबाईल डॅशबोर्ड डिस्प्लेमध्ये यूज करतो. द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोल्युमिनन्स मटेरियल्स आर फॉस्फर, झिंक सल्फाइड, सिलिकॉन कार्बाइड एटसेट्रा. द ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोल्युमिनन्स म्हणजेच इलेक्ट्रोल्युमिनन्स मटेरियलचा यूज आपण बऱ्याच ठिकाणी करतो. त्यामध्ये पहिल्यांदा त्याचा यूज इमेज इंटेन्सिफायर म्हणून करतो. एखादी इमेज दिवसा किंवा रात्री आपल्याला जर का क्लिअर दिसायचं असेल तर तिथे आपण इलेक्ट्रोल्युमिनन्स मटेरियलचा यूज करतो. दुसरं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे डिजिटल व्होल्टमीटर. डिजिटल व्होल्टमीटरमध्ये आपल्याला नंबर्स क्लिअर दिसण्यासाठी तिथे देखील आपण इलेक्ट्रोल्युमिनन्स मटेरियलचा यूज करतो. थर्ड वन लॉजिक सिस्टम. लॉजिक सिस्टममध्ये म्हणजे स्पेसिफिकली कॅल्क्युलेटर माहिती आहे आपल्याला. कॅल्क्युलेटरमध्ये आपल्याला आकडे दिसण्यासाठी तिथे इलेक्ट्रोल्युमिनन्स मटेरियलचा यूज करतो. आणि चौथं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे नाईट लाईटिंग ऑफ अ कार इन्स्ट्रुमेंट पॅनल. जनरली कारच्या डॅशबोर्डमध्ये किंवा कार इन्स्ट्रुमेंट पॅनलमध्ये रात्रीचे जे लाईट्स असतात त्या बेसिकली इलेक्ट्रोल्युमिनन्स मटेरियलपासून तयार केलेल्या असतात. Photovoltaic effect and photovoltaic cell. Actually, photovoltaic cell is based on the principle of solar cell. First of all, what is the principle of solar cell? As we know, the principle of solar cell is the conversion of light energy into the electrical energy. This principle is same for the photovoltaic effect and photovoltaic cell also. The principle of photovoltaic effect and photovoltaic cell is the photovoltaic effect is the basic process in which a solar cell converts sunlight into electricity. The photovoltaic effect is a process that generates voltage or electric current in a photovoltaic cell when it is exposed to sunlight. म्हणजेच जेव्हा फोटोव्होल्टाइक सेल वरती सनलाईट एक्सपोज होते तेव्हा तो फोटोव्होल्टाइक सेल व्होल्टेज किंवा इलेक्ट्रिक करंट जनरेट करतो आणि याच प्रोसेसला याच इफेक्टला आपण फोटोव्होल्टाइक इफेक्ट असं म्हणतो. द फोटोव्होल्टाइक इफेक्ट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड इन 1839 बाय एडमंड बेक्वेरेल when doing experiments involving wet cell. He noted that the voltage of the cell increased when its silver plate were exposed to the sunlight. फोटोव्होल्टाइक इफेक्टचा शोध सुरुवातीला एडमंड बेक्वेरेल यांनी 1839 साली लावला. जेव्हा एडमंड बेक्वेरेल आपल्या लॅबोरेटरीमध्ये वेट सेलचा एक्सपेरिमेंट करत होते तेव्हा तिथे असणाऱ्या सिल्वर प्लेटवरती सनलाईट इन्सिडेंट झाली. Because of that incident of sunlight, a voltage will be increased, and that's why the photovoltaic effect was discovered. Now, the photovoltaic cells are made of semiconductor material such as silicon. When an extra impurity is added into the silicon, it creates p-type or n-type semiconductors. In p-type material, holes are majorly charged, and in n-type materials, electrons are majorly charged carriers.
याआधी पण आपण शिकलो आहोत, आपल्या सर्वांना सेमीकंडक्टिंग मटेरियल माहिती आहे. यामध्ये फोटोव्होल्टाइक सेल जो आहे तो बेसिकली सेमीकंडक्टिंग मटेरियलचा बनलेला असतो, जनरली सिलिकॉन किंवा जर्मेनियम. आणि जेव्हा आपण या सेमीकंडक्टिंग मटेरियलमध्ये एक्स्ट्रा इम्प्युरिटी ॲड करतो तेव्हा तो सेमीकंडक्टिंग मटेरियल पी टाईप सेमीकंडक्टर अँड एन टाईप सेमीकंडक्टर असे दोन टाइप्स क्रिएट करतो. इन पी टाईप सेमीकंडक्टिंग मटेरियल holes are majority charge carriers and in n type semiconducting materials electrons are majority charge carriers. साइडला जी डायग्राम दाखवलेला आहे यामध्ये एक n टाइप मटेरियल आहे, दुसरा p टाइप मटेरियल आहे आणि दोन्ही टाइपचे मटेरियल एकमेकाला जॉईन केलेले आहेत आणि त्यामुळं pn जंक्शन फॉर्म झालेलं आहे आणि n टाइप मटेरियलवरती सनलाइट इन्सिडेंट झालेला आपण दाखवलेला आहे. हा जो सेटअप आहे एन टाइप मटेरियल, पी टाइप मटेरियल आणि पी एन जंक्शन यालाच आपण सोलार पॅनल असे देखील म्हणतो. साईडला जी डायग्राम दाखवलेली आहे ती म्हणजेच फोटोव्होल्टाइक सेल आणि यापूर्वी आपण बघितलेलं आहे फोटोव्होल्टाइक सेल कन्सिस्ट ऑफ एन टाइप मटेरियल अँड पी टाइप मटेरियल, बोथ आर जॉइंड टुगेदर, देन पी एन जंक्शन विल बी फॉर्म. In this photovoltaic cell, electrons are diffuses across the p-n junction from n-type to p-type material, creating positive charge in n-type material. Similarly, holes diffuses across the p-n junction from p-type to n-type material, creating negative charge in p-type material. म्हणजेच जेव्हा n-type मटेरियल आणि p-type मटेरियल हे दोन्ही एकमेकाला जॉईन होतात तेव्हा ऑटोमॅटिकली एन टाइप मटेरियलमधले इलेक्ट्रॉन्स डिफ्यूज होऊन पी एन जंक्शन क्रॉस करून ते पी टाइप मटेरियलमध्ये जातात आणि अशा प्रकारे एन टाइप मटेरियलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतात. सायमल्टेनियसली पी टाइप मटेरियलमधले होल्स डिफ्यूज होऊन पी एन जंक्शन क्रॉस करून एन टाइपमध्ये एंटर करतात आणि त्याच ठिकाणी पी टाइप मटेरियलमध्ये निगेटिव्ह चार्ज क्रिएट होतात. The area near the p-n junction is called depletion region. The separated positive and negative charges creates an electric field across the depletion region. म्हणजेच p-n junction जवळचा जो काय एरिया आहे जो रेड कलर दाखवलेला आपण रेड लाईन त्याच रिजनला आपण डिप्लेशन रिजन म्हणतो आणि या डिप्लेशन रिजनमध्ये चार्जेसचं सेपरेशन झालेलं आहे आणि त्यामुळे तिथे स्मॉल इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस झालेला आहे across the depletion region. When light is absorbed by the semiconductor, extra free electrons and holes are created. The electric field makes the electron flow to the n-type material and holes flow to the p-type material. जेव्हा हा सोलार पॅनेल सनलाइटच्या एक्सपोजरमध्ये येतो तेव्हा तिथे एक्स्ट्रा फ्री इलेक्ट्रॉन्स आणि होल्स क्रिएट होतात and due to that extra creation of free electrons and holes the electric field will be produced. The separation of charges creates potential difference across the p-n junction. Electrons flow through an external wire to the p-type material producing an electric current. जेव्हा हा सोलर पॅनेल इन्सिडेंट लाईटच्या एक्सपोजरमध्ये येतो तेव्हा तिथे चार्जेसचं सेपरेशन होतं. म्हणजेच एन टाईपमधले इलेक्ट्रॉन्स पी टाईपमध्ये एंटर करतात आणि पी टाईपमध्ये होल्स एन टाईपमध्ये एंटर करतात आणि जेव्हा हे जे काही चार्जेसचं मुवमेंट आहे अक्रॉस दी डिप्लेशन रिजन किंवा अक्रॉस दी पी-एन जंक्शन डायोड देन electric field will be produced and that electric field will be flow through the external wire to p-type material. The next point is material used for flexible antennas. First of all, what is meant by antenna? Okay, the antenna is a type of transducer which converts radio frequency into alternating current. Generally, we use a flexible antennas for the conversion of AC current.
There are so many materials are used for flexible antennas. In that, first type of material is called as polymer based antenna. In that, polymer is a chemical compound which is used in the plastic. Polymer has an excellent elastic property. यामध्ये स्मॉल ए सिलिकॉन इलास्टोमर पॉलीडायमिथाइल सिलॉक्सेन म्हणजेच PDMS हे एक फ्लेक्झिबल पॉलिमर मटेरियल आहे आणि खूपच इनएक्सपेन्सिव्ह आहे. त्यामुळे आपण याचा जनरली फ्लेक्झिबल अँटेनामध्ये यूज करतो. स्मॉल बी पॉलिमर सिरॅमिक कंपाऊंड. सो what is ceramic material? Ceramic material made up of a clay at high temperature, and such type of material is also used in the formation of flexible antennas. The second material is called as compressed nanotubes. Compressed nanotubes are also flexible and high gain beam forming antennas for wireless system. In a wireless system, the flexible antennas forms using a compressed nanotube material. Third one is liquid metals. The liquid metals prevents loss of electrical conductivity when antenna is deformed. जेव्हा अँटेनाचं डिफॉर्मेशन होतं तेव्हा तिथं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचं लॉस होत नाही आहे, जेव्हा तिथं मटेरियल आपण लिक्विड मेटल वापरलं असेल तर. टेक्सटाईल antennas were conductive textile coated with carbon nanotubes and gold. The last point is material used for variable antennas. Variable antennas generally used in the smart electronic devices which are very close to the surface of skin, and that smart electronic devices are detect, analyze and transmit the information. The example of smart electronic devices are activity tracker, software sensor, smartwatch, etc. In these smart electronic devices, we use a variable antennas. The conductive material which are used for the formation of variable antennas. Okay. In this इलेक्ट्रोटेक्सटाईल इंडस्ट्री ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करते आणि यामध्ये जनरली फॅब्रिक क्लॉथचं कन्स्ट्रक्शन होतं आणि हे फॅब्रिक क्लॉथ जे आहे ते व्हेरिएबल आहे, ड्युरेबल आहे आणि फ्लेक्झिबल पण आहे. आणि या फॅब्रिक क्लॉथचे मेन कॅरेक्टरिस्टिक हे असं आहे की यामध्ये लो आणि कॉन्स्टंट रेजिस्टन्स आपण सेट करू शकतो. अ हायली कंडक्टिव्ह मेटलाइज्ड नायलॉन फॅब्रिक इज यूज्ड ॲज अ कंडक्टर. या फॅब्रिक क्लॉथमध्ये आपण जनरली कंडक्टिव्ह मेटलाइज्ड नायलॉन फॅब्रिकचा ॲज अ कंडक्टर म्हणून यूज करतो. नेक्स्ट वन इज फॅब्रिकेशन मेथड. The fabrication techniques which will be partly determined by the materials used in designing a textile antenna. The use of copper tape is identified as the simplest technique and it can be directly applied on the substrate and has no any extra fabrication process. तरी आज आपण इथेच थांबतोय. जर कोणाला काही शंका असतील, डाऊट असतील तर खाली माझा ईमेल आय डी दिलेला आहे. त्या ईमेल आय डीवरती मला मेल करा किंवा व्हॉट्सअप नंबर पण आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करून तुमचा रिप्लाय करू शकता. थँक्यू सो मच.